त्यांचे चेहरे पाहिले ती ऐश्वर्या तर म्हणजे रडायलाच लागली होती. मी 2 मिनिटं जर केलं असतं ना ती संपली असते. पण रोकड्याचं हे झालं प्लेन खूपच मार. तुला मज्जा आली ना? अरे सॉलिड मजा आली सॉलिड. आपण सारखं तुला कळलं का मी आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात म्हणजे खोटं नाही बरं का आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा ताप मारलेली एवढी मोठी ताप मला फारच भारी वाटत. हे पण सगळं हे तुझ्यामुळे झालं. It's my pleasure, dear. थाप मारना तो अपने बाएं हाथ का केला. पण खरं माहितीये मला ना असं शाळेपासून वाटायचं की आपण असं काहीतरी थ्रिलिंग असं थाप मारली पाहिजे. असं खोटंच बोललं पाहिजे एकदम नाही का. म्हणजे कसं की गृहपाठाची वही न्यायची. गृहपाठाची वही न्यायची आणि बाईनं सांगायचं की ओ बाई मी आज वही नाही आणली. कळलं नाही वही न्यायची पण मॅडमला सांगायचं की आता कळलं तुला. मी तुला माहितीये का याला ना बावळटपणा असं म्हणतात. का आता कुठं बोललो की अरे गृहपाठ न करता गृहपाठ केलाय पण वही आणलेली नाही असं सांगणं म्हणजे थाप मारणं. अच्छा तेच मला असं काहीच करून बघायचं होतं. कसं आहे ना डॉक्टर तू आता थाप मारलीस बरोबर आहे पण खरी परीक्षा इथून पुढे आहे. म्हणजे थाप मारणं ही जशी कला आहे ना तशीच ती सस्टेन करणं ही सुद्धा एक कला आहे. म्हणजे माझी पूर्ण खात्री आहे की त्या लोकांचा अजिबात विश्वास बसलेला नसणार आहे म्हणून आपण त्यांच्या शंकांचा विचार करायचा आणि बरोबर त्याला मॅच होईल असं वागायचं. नाही ते सगळं ठीक आहे पण मी काय म्हणतो आपण एक खोटं बोलणं वगैरे कशाला करायचं आता थांबून टाकू ना. नाही काय मी असं खोटं बोलायला लागलो ना की माहिती ना तुला मी हसायला. डॉक्टर अरे थाप मारण्याच्या विश्वात एक वेगळी मज्जा आहे डॉक्टर. म्हणजे कसं आहे माहितीये का आपण जे नाही आहोत तेच आहोत असं दाखवायचं. नाही ते ऐकायला छान वाटतंय पण काय ते नाही जमत अगं. ते परवा रोकडे आला होता आपली माझी एवढी तालीम बिलीम घेतली मामा प्लेन टाका प्लेन कसलं प्लेन हसत बसलो मी. मी काय म्हणते मीत आपण ना रोकड्याचाच प्लॅन त्याच्यावर उलटवायची वेळ आलीये. व्हॉट्स इट का अरे मज्जा एन्जॉय कर ना डॉक्टर. अरे नाही पण मी काय म्हणलो पण आपण काय एवढे गरीब नाही होत ग देऊन टाकू ना पार्टी. काय असं पोटात गोळा यायला लागला आता बघितलं ना बाहेर येतोय ना पोटात गोळा येतोय ना. अरे हीच तर खरी मज्जा आहे. यालाच तर म्हणतात थ्रिल फन राईड रोलर कोस्टर राईड. नाही ते सगळं ठीक आहे. एक सेकंड ते सगळं ठीक आहे पण मला सांग आपण सगळं का करायचं. अरे आपण आपल्यासाठी नाही करायचं मग आपल्या मुलांसाठी करायचं. मुलं होतील रे. खरंच गाडी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस. हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी. अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो. कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट. नाही सॉरी. इट्स ओके. हे
हे घे. सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.